कुठे आहे तुमची मराठी शाळा? म्हणजे काय शाळेला नाव गाव आहे की नाही? आमच्या शाळेचे नाव आहे नूतन ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालय कल्याण पूर्व. म्हणजे तीच ना ती टेकडीवरची शाळा? हो हो, ती टेकडीवरची शाळा. पण सध्या इंग्रजी शाळेचा बोलबाला आहे आणि तुम्ही सर्व मराठी शाळेत जाताय. कसं होणार तुमचं? म्हणजे सध्याच्या कॉम्पिटिशनच्या युगात तुम्ही सर्व मागे राहणार. काय हो काका, मला कोणी सांगितलं की मराठी शाळेचे विद्यार्थी मागे राहतात म्हणून? काय हो महाशय काका, तुम्ही काय करता? म्हणजे नोकरी, बिझनेस की आपलं म्हणजे काय? आपलं म्हणजे साधन. तसा पेशाने मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे तर मग इंजिनियर साहेब तुम्ही कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकता? मी पण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. तरीही तुम्ही मराठी माध्यमाची शाळा नकारताय. मराठी आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेच्या शिक्षणाचा आपल्याला गर्व असायला हवा. इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केले असं आपण म्हणतो, परंतु आम्ही म्हणतो भाषारूपी इंग्रजी ही आजही आपल्या मातृभाषेवर राज्य करीत आहे. इंग्रजांनी त्या काळी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. त्याचं कारण माहीत आहे का तुम्हाला? इंग्रजांना लिखापडीची कामे करण्यासाठी कारकून हवी होती. त्यांनी इंग्रजी जाणणारे कारकून तयार केले. आणि या कारकुनांना समाजात एक वेगळा दर्जा प्राप्त करून दिला. आणि मग आपले लोक त्याला बोलले आणि त्यांना वाटू लागले इंग्रज शिकले म्हणजे आम्ही साहेब जय गणराय झालो. मी तर म्हणतो, त्या काळात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. का हो काका, तुम्ही एवढं इंग्रजी माध्यमाबद्दल बोलताय, पण तुम्हाला एक माहिती आहे का? काय? जेव्हा मूल आईच्या गर्भात वाढत असतं ना, तेव्हा त्याच्या मातृभाषेचे त्याच्यावर संस्कार होत असतात आणि त्याचा मेंदू ती भाषा घेऊन बनत असतं. म्हणजे बाळ जन्माला येण्याआधीच त्याला त्याची मातृभाषा माहिती असते. अच्छा. मराठी माध्यमाच्या शाळा शिकल्यामुळे मुलांना त्यांची आकलन क्षमता थोडी जास्तच वाढते. केंद्र सरकारच्याही मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे प्राथमिक शिक्षण हे मराठीतच होणार आहे. मराठी भाषेतून शिक्षण घेतल्यावर मुलांना किती फायदे होतात त्याचा तुम्ही विचार केला आहे का? नाही ना. तर बघा, मराठी आपली मातृभाषा आहे. मग तुमचं मूल मराठी शाळेत गेल्यावर त्याचं समाज कौशल्य सुधारेल. इंग्रजी माध्यमात शिकल्यावर ना धड इंग्रजी बोलता येईल आणि ना धड मराठीही. हा हा, म्हणजे तेच ना. मराठीत शिकल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. इंग्रजी शिकल्यामुळे जरा सतत चुकायची भीती वाटते. मराठी माध्यमाची शाळा शिकल्यामुळे मुलांना स्वमूल्याची आणि सांस्कृतिक ओळखीची भावना वाढते. इंग्रजी शाळेत मात्र असे होते ते त्या शाळेची संस्कृती मुलांना लागू घालतात. म्हणजे बघा हा, त्यांच्या शाळेत मराठी प्रार्थना होत नाही, तर ते त्या धर्माच्या प्रार्थना घेतात. मराठी शाळेत शिकलेल्या मुलांचे समाज शिक्षण याच्यामध्ये भावनिक संबंध निर्माण होतात. इंग्रजी शाळांचे व्यवस्थापन असे संबंध कधी जुळूच देत नाही. इंग्रजी शाळा मुलांना फक्त सुशिक्षित करण्याचे कारखाने आहेत. इंग्रजी माध्यम आलिशानपणाला, सुविधांना, रंगरंगोटी असणाऱ्या मोठ्या इमारतींना
100% हमी. इंग्रजी शिक्षण घेऊ नका असे आमचे म्हणणं नाही हो, पण इंग्रजी ही भाषा म्हणून शिका आणि पालकांना ती शिकवा. परंतु इंग्रजी भाषा ही आपण शिक्षणाचे माध्यम बनवतोय ते चुकीचे आहे. पण आता हल्ली मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होते आणि काय मराठी शाळा तर बंद पडत आहे. सर्व भाषिक टाईम आहे आपला. तुम्हाला आमचं म्हणणं पटलं ना? तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्हाला आमचं म्हणणं पटलं असेल तर महाराष्ट्रात मराठी